नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण समरूपता चॅप्टर हे बघणार आहोत। यामध्ये सर्व सोडवलेली उदाहरणं, त्यानंतर प्रमेय, महत्त्वाची प्रमेय हे बघणार आहोत। आणि या व्हिडिओच्या आय बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सर्व सराव संच च्या लिंक मिळतील। निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल। ओके, आता सर्वप्रथम समरूपता हे प्रकरण ऐकून बोर्डाच्या परीक्षेला 10 गुणांसाठी विचारलं जातं। तर यामध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर सर्वप्रथम दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। ओके, त्यानंतर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बघणार आहोत। प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास हा काही परीक्षेला येत नाही, परंतु आपण ते माहिती म्हणून तुम्हाला ते दिलेलं असणार आहे। ओके, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म हे देखील विचारलं जाऊ शकतं। तीन समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे झालेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे देखील प्रमेय विचारलं जाऊ शकतं। ओके, त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या त्या बघणार आहोत आणि शेवटी समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म हे देखील प्रमेय महत्त्वाचं आहे। चला तर सुरू करूया। तर थोडेसे आठवूया, यापूर्वी जे काही तुम्ही शिकलेलं ते आपण गुणोत्तर व प्रमाण यांचा अभ्यास केला आहे। ए आणि बी या दोन संख्यांचे गुणोत्तर आपण कसे लिहित असतो, तर ए एम छेद एन आहे। हेच विधान ए आणि बी या दोन संख्या एम चे एन शी असणारे गुणोत्तर प्रमाणात आहेत असेही लिहित। दोन संख्यांचे गुणोत्तर याचा अर्थ काय, तर 6/8 असेल तर याला आपण संक्षिप्त रूप देतो बे त्रिक 6 आणि बे चौक 8। मग यांचं प्रमाण किती आलं, तर ते 3/4 या प्रकारे। ओके, या संकल्पनेसाठी आपण सामान्यपणे धनवास्तव संख्यांचा विचार करतो। आपल्याला हे माहित आहे की रेषाखंडाची लांबी आणि एखाद्या आकृतीचे क्षेत्रफळ या धनवास्तव संख्या असतात। लांबी धनवास्तव, क्षेत्रफळ धनवास्तव संख्या। आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ माहित आहे। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची। ओके, आता यानंतर बघा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। आपल्याला या आकृतीमध्ये बघा त्रिकोण एबीसी यामध्ये काय, तर एडी ही या त्रिकोणाची काय, तर ती उंची आहे। उंची कशी असते, त्या शिरोबिंदू पासून समोरच्या पायावरती लंब असते। त्रिकोण एबीसी मध्ये एडी ही या त्रिकोणाची उंची आहे, तेव्हा बीसी हा त्याचा काय घेतलाय, तर पाया। तसेच त्रिकोण पीक्यूआर मध्ये पीएस ही उंची आहे आणि क्यूआर हा त्याचा काय, तर ते पाया आहे। ओके, त्रिकोण एबीसी चा पाया बीसी हा पाया आहे, एडी ही त्याची उंची आहे। त्रिकोण पीक्यूआर चा क्यूआर हा पाया आहे व पीएस ही त्याची उंची आहे। मग या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर। ओके, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर बरोबर, मग इकडे काय, तर 1/2 पाया गुणिले उंची। पाया किती आहे, तर बीसी, उंची किती, तर एडी। तसंच त्याचप्रमाणे एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर बरोबर 1/2 गुणिले क्यूआर गुणिले पीएस। मग या ठिकाणी 1/2 कॅन्सल झाले, म्हणजेच आपल्याला त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं इथे गुणोत्तर मिळालं। म्हणजे काय, तर पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची यावरून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते। ओके, तर या ठिकाणीच बघा, जर समजा आपण बीसी पाया हा किती घेतलाय, इथे 6 घेतला आणि उंची किती घेतली, 4, आणि क्यूआर या ठिकाणी इथे समजा इथे 4 असेल आणि उंची किती, तर 2। मग जर समजा आपल्याला यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर काढायचं असेल तर मग किती येणार, तर पाया इथे किती आला, बीसी किती आला, 6 आला, एडी किती आले, 4 आली। या ठिकाणी क्यूआर किती आला, तर तो पाया 4 आहे आणि उंची किती, तर 2। मग इथे संक्षिप्त रूप देणार आपण, 4 × 4 इथे गेले, नंतर बे 1 बे आणि बे त्रिक 6। म्हणजेच त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती आलं, 3/1।
म्हणजेच किती आलं तर 3:1 आलं. या प्रकारे आपण त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढू शकतो. यावरून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. एका त्रिकोणाचा पाया B1 म्हणजे बेस, उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि उंची H2 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2 या प्रकारे. ओके. आता पुन्हा यासाठी काही अजून अटी आहेत का त्या बघूया. जर समजा पाया सारखा असेल, उंची सारखी असेल, पाया आणि उंची दोन्ही सारखी असेल तर त्या अटी बघूया आपण. दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर म्हणजे काय तर H1 आणि H2 जर दोन्ही सारखे असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती येणार B1 छेद B2. ओके. उंची सारखी असेल. जर पाया सारखे असेल तर मग काय B1 B2 कट होणार आणि म्हणजेच आपल्याला H1 छेद इथे H2 मिळेल. ओके. इथे बघता येईल आपल्याला दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर म्हणजेच AD H1 H आहे आणि PS हा किती तर H आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर BC गुणिले H QR गुणिले H. या ठिकाणी H काय झाला कट झाला. BC छेद QR म्हणजेच किती आलं त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर B1 छेद B2. म्हणजेच या ठिकाणी काय तर समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. उंची समान असेल तर त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात. आता यानंतर दुसरी अट, दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर. या ठिकाणी बघा त्रिकोण ABC घेतलेला आहे आणि त्रिकोण ABP. ABC मध्ये बघा त्याची उंची C या शिरोबिंदूपासून AB वर उंची टाकलेली आहे तर उंची किती आहे CD आहे, H1 आहे. नंतर त्रिकोण ABP मध्ये उंची किती तर H2 आहे. यामध्ये बघा दोघांचा पाया कसा आहे समान आहे आणि तो किती AB आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल APB बरोबर AB गुणिले H1 म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची छेदाला या लहान त्रिकोणाची. ओके. त्याचा पाया गुणिले उंची. ABAB कट झाले या ठिकाणी. म्हणजेच आपल्याला काय मिळते इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल APB बरोबर H1 छेद H2. म्हणजेच आपल्याला इथे काय गुणोत्तर लिहिता येईल गुणधर्म लिहिता येईल. समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. ओके. या ठिकाणी पहिल्या ह्याच्यात काय बघितलं आपण जर उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. ओके. आणि पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात असतं. ही दुसरी अट बघितली आपण. आता यानंतर इथे आपल्याला एक कृती दिलेली आहे ती बघूया. खालील रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे भरा. या ठिकाणी बघा त्रिकोण ABC एरिया ऑफ ट्रायंगल ABC मग त्याची उंची किती घेतली इथे AR ही त्याची उंची आहे. या शिरोबिंदूपासून पायावरती लंब घेतलेला आहे. ओके. नंतर मग त्रिकोण APQ त्रिकोण APQ. ओके. आता सर्वप्रथम त्रिकोण ABC मध्ये तर पहिली उंची बघा पहिल्या मोठ्या त्रिकोणाची उंची इथे किती येणार तर ती AR. ओके. इथे AR. पाया किती आहे BC. ओके. नंतर दुसरा त्रिकोण APQ या APQ मध्ये पुन्हा उंची किती तर इथे AR आहे. पाया किती आहे तर तो PQ. ओके. तर या ठिकाणी AR कट होणार म्हणजेच आपल्याला किती मिळेल इथे BC छेद PQ. ओके. क्षेत्रफळांचं गुणोत्तर कोणाच्या प्रमाणात होतं तर ते पायांच्या प्रमाणात उंची समान आहे. दुसऱ्या कृतीमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल LMN
LMN आणि एरिया ऑफ ट्रायंगल DMN. यामध्ये पाया कसा आहे दोन्ही त्रिकोणांचा? समान. MN हा पाया आहे. म्हणजे त्यांची क्षेत्रफळांची गुणोत्तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात. या ठिकाणी बघा इथे त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल LMN, मग त्याचा पाया किती? MN, इथे MN लिहिणार. ओके. आणि उंची किती? तर LP. ओके. नंतर दुसरा त्रिकोण DMN. ओके. या DMN मध्ये पुन्हा त्याचा पाया किती आहे? तर तो MN आहे. ओके. आणि उंची किती? तर ती DQ. ओके. MN कट होणार आणि म्हणजेच आपल्याला किती मिळेल? LP छेद इथे किती आला? तर तो DQ. क्षेत्रफळांचा गुणोत्तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात. यानंतर पुढे तिसरी बघा कृती इथे. त्रिकोण ABC घेतलेला आहे. M हा AB चा काय? तर तो मध्यबिंदू. म्हणजेच CM काय? तर ती मध्य काय? AM बरोबर MB. मध्यगा काय करते? या त्रिकोणाचं दोन समान क्षेत्रफळामध्ये विभाजन करते. आणि त्याचबरोबर ही जी मध्यगा आहे तर ती AB चे दोन समान भाग करत असते. बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. रेख CM ही त्रिकोण ABC ची मध्यगा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल AMC ओके, AMC बरोबर. मग या ठिकाणी बघा इथे या C या शिरोबिंदूपासून आपण लंब घेतला आणि ही काय होणार? तर त्याची या दोन्ही त्रिकोणांची उंची होणार आणि आपण त्याला D हे नाव दिलं. ओके. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल AMC छेद एरिया ऑफ ट्रायंगल BMC. AMC चा जर या ठिकाणी आपण विचार केला तर किती येणार? त्याचं क्षेत्रफळ इथे आपण ते घेऊया CD आणि त्याचा पाया किती? तर तो AM. ओके. नंतर एरिया ऑफ ट्रायंगल BMC, मग त्या ठिकाणी पुन्हा उंची किती येणार? तर ती उंची CD येणार आणि पाया किती? तर तो MB हा पाया. मग या ठिकाणी काय? तर CD कट होणार. तर आपण इथे लिहिणार फक्त AM आणि त्या ठिकाणी लिहिणार AM नंतर इथे किती? तर तो MB येणार. ओके. हे दोन्ही मात्र कसे? तर ते समान आहेत आणि म्हणून या ठिकाणी 1/1 येणार आणि ओव्हरऑल इथे किती येणार? तर तो 1 येणार. ओके. म्हणून या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती आलं? तर ते 1:1 आणि मग फायनल किती? तर तो 1 या प्रकारे. ओके. यानंतर बघूया सोडवलेली उदाहरणे. शेजारील आकृतीत रेख AE लंब BC, रेख DF लंब BC. AE ची किंमत त्याने 4 दिलेली आपल्याला इथे. AE बरोबर 4. त्यानंतर DF ची किंमत या ठिकाणी 6 घेतलेली. एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DBC. ओके, DBC. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DBC बरोबर AE छेद DF. या दोन्ही त्रिकोणांचा पाया कसा आहे? समान आहे. म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात. AE छेद DF. AE ची किंमत किती? तर 4 आहे. DF ची किंमत 6 आहे. 2 2 4, 2 त्रिक 6. म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती आलं? 2/3 या प्रकारे. ओके. यानंतर पुढचा प्रश्न. त्रिकोण ABC च्या BC बाजूवर D बिंदू
असा आहे की ओके DC बरोबर 6 या ठिकाणी DC किती दिलाय त्याने ते 6 आणि BC ची किंमत किती घेतली तर ती 15 घेतलेली आहे ओके BC ची किंमत 15 एरिया ऑफ ट्रायंगल ABD चे एरिया ऑफ ट्रायंगल ABC शी गुणोत्तर शोधायचं आहे त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ABD चे एरिया ऑफ ट्रायंगल ADC शी गुणोत्तर शोधायचं आपल्याला हे तिन्ही त्रिकोण जर आपण बघितले त्रिकोण ABD त्रिकोण ADC आणि मोठा त्रिकोण ABC या तीनही त्रिकोणांचा A हा सामायिक शिरोबिंदू आहे व त्यांचा पाया एका रेषेत आहे या सरळ रेषेत आहे म्हणून या तीनही त्रिकोणांची उंची समान आहे मग या ठिकाणी BC बरोबर किती तर 15 DC 6 आहे आणि म्हणून BD ची किंमत किती मिळेल आपल्याला इथे तर ती 9 आहे ओके म्हणजेच काय BD बरोबर BC चे वजा DC 15 वजा 6 बरोबर 9 तर सर्वप्रथम एरिया ऑफ ट्रायंगल ABD छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC ABD छेद ABC म्हणजेच काय BD छेद BC 9 छेद 15 3 त्रिक 9 3 पाचे 15 आणि म्हणजेच आपल्याला गुणोत्तर किती आलं 3/5 उंची समान म्हणून क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ABD छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADC BD छेद DC म्हणजेच काय 9 छेद 6 या ठिकाणी पुन्हा त्याला संक्षिप्त रूप देणार 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6 म्हणजेच गुणोत्तर किती आलं 3/2 या प्रकारे आपण इथे दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढलेलं आहे ओके आता यानंतर पुढचा प्रश्न चौकोन ABCD हा समांतर भुज चौकोन आहे P हा बाजू BC वरील कोणताही एक बिंदू आहे तर समान क्षेत्रफळांच्या त्रिकोणांच्या 2 जोड्या शोधा ओके तर या ठिकाणी सर्वप्रथम समांतर भुज चौकोन आहे म्हणजे बाजू BC समांतर बाजू AD बाजू CD समांतर बाजू AB जेव्हा दोन बाजू समांतर असतात तेव्हा त्यांच्यातील अंतर कसं असतं तर ते सारखं असतं तर म्हणून या ठिकाणी AD समांतर BC व AB समांतर DC दोन त्रिकोणांचा विचार करणार त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण BDC हे दोन्ही त्रिकोण विचार करणार हे त्रिकोण दोन समांतर रेषांमध्ये काढले त्यामुळे समांतर रेषांमधील अंतर ही त्या दोन्ही त्रिकोणांची काय होणार तर ती उंची होणार ओके आणि म्हणून त्रिकोण ABC व त्रिकोण BDC चा पाया BC हा समान असून आणि उंचीही समान आहे म्हणून या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल BDC त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी देखील असा विचार करता येईल तर त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण ABD या दोन्ही त्रिकोणांचा पाया देखील काय आहे तर तो AB हा पाया आहे आणि ते दोन्ही त्रिकोण AB आणि CD या दोन समांतर रेषांमध्ये स्थित आहेत म्हणून त्यांची देखील उंची त्या ठिकाणी समान आहे म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल ABD या प्रकारे ओके आता यानंतर पुढचा प्रश्न उदाहरण क्रमांक 4 शेजारी आकृतीत त्रिकोण ABC च्या AC या बाजूवर D बिंदू असा आहे की AC बरोबर 16 AC ची लांबी किती घेतली त्याने तर ती 16 घेतलेली DC
किती आहे तर तो 9 आहे. आणि एडी म्हणजेच या 16तनं जर 9 गेले तर एडीची लांबी आपल्याला किती मिळेल तर ती 7 मिळेल. ओके. बीपी लंब एसी, बीपी हा एसी वर लंब काढलेला आहे. तर एक एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी यांचा आपल्याला नंतर सर्वप्रथम काढायचा आहे. तर एबीडीचा जर या ठिकाणी विचार केला, एबीडी आणि एबीसी, एबीसीचा पाया किती आहे तर तो एसी आहे. एबीडी चा पाया किती आहे तर तो एडी आहे. एडी 7 आहे आणि एसी 16 आहे. या दोन्ही त्रिकोणांची उंची ही बीपी आहे. ओके. बीपी हा कशावर एसी वरती लंब घेतलेला आहे, म्हणून त्या दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ किती येणार एडी छेद एसी. ओके. एडी छेद एसी 7/16 म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहितो समान उंचीचे त्रिकोण. त्यानंतर पुढचा त्रिकोण घेतलेला आहे बी डी सी आणि एबीसी. पुन्हा एबीसी आणि बीडीसी यामध्ये देखील बीडीसीचा पाया किती तर डीसी, एबीसीचा पाया एसी, म्हणून या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल बीडीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर डीसी छेद एसी 9/16. आता यानंतर दोन्ही उरलेले छोटे त्रिकोण म्हणजेच काय एबीडी, ए बी डी आणि बीडीसी. मग या दोन्ही त्रिकोणांची देखील बीपी हीच उंची आहे, उंची समान आहे, म्हणून त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एडी छेद डीसी बरोबर 7/9. समान उंचीचे त्रिकोण. या प्रकारे आपण हे तीनही गुणोत्तर या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. आता यानंतर काय लक्षात ठेवायचं आहे तर हे सर्वाधिक महत्वाचे आहे. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात, तर समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आणि या प्रकारे सर्व सोडवलेली उदाहरणं या ठिकाणी आपण पूर्ण केली आहेत. यानंतर आपण बघणार आहोत सराव संच 1.1. यानंतर सराव संच 1.1 बघणार आहोत आपण. एका त्रिकोणाचा पाया 9 आहे आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची किती आहे तर ती 6 आहे. या ठिकाणी आपण दोन त्रिकोण विचारात घेतले. म्हणजे पहिला त्रिकोण जर आपण त्रिकोण एबीसी विचारात घेतला आणि दुसरा त्रिकोण पीक्यूआर घेतला, म्हणून पहिल्या त्रिकोणाचा पाया आपण इथे पाया म्हणजे बेस B1 घेतला आणि पहिल्या त्रिकोणाची उंची ही H1 घेतली आणि त्याचबरोबर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि उंची आपण H2 घेतली. तर आपल्याला दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्याने विचारलेलं आहे. पहिल्या त्रिकोणाला आपण त्रिकोण ABC हा विचारात घेणार, त्याला एक नाव देणार ABC, आणि दुसरा त्रिकोण आपण विचारात घेतला त्रिकोण PQR. त्या दोन्ही त्रिकोणांचं आपल्याला क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलंय, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल इथे किती येणार एरिया ऑफ ट्रायंगल PQR या प्रकारे. मग त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं येणार, त्यांचा संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं येणार. म्हणजे B1 गुणिले इथे किती असणार आहे H1 छेद B2 गुणिले H2. मग या ठिकाणी किमती भरणार. मग B1 किती आहे तर इथे 9 गुणिले 5 आणि छेदाला किती येणार 10 गुणिले 6. मग संक्षिप्त रूप देणार 5 1 5, 5 2 10, नंतर 3 2 6 आणि 3 3 9. 3 गुणिले 1 किती आले तर ते 3 आले आणि 2 गुणिले 2 किती आले तर ते 4 आले.
आणि म्हणून शेवटी आपण इथे उत्तर काय देणार, तर त्या त्रिकोणाच्या ओके त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ओके क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती आलं गुणोत्तर 3/4 आहे. ओके, या प्रकारे हा पहिला प्रश्न आपण इथे पूर्ण केलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न दिलेल्या आकृतीत म्हणजे आकृती 1.13 मध्ये BC लंब AB नंतर AD लंब AB BC बरोबर 4 BC ची किंमत या ठिकाणी 4 दिलेली आणि AD किती दिलाय तर तो 8 दिलेला आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB आपल्याला शोधायचा आहे. आता या ठिकाणी बघितलं आपण तर दोन्ही त्रिकोणांचा पाया कसा आहे तर समान आहे, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABD बरोबर किती येणार तर या ठिकाणी BC छेद AD. ओके, तिथे काय लिहिणार दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे म्हणून क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात. मग BC ची किंमत किती आहे तर ती 4 आहे. 4 इथे आणि छेदाला किती AD म्हणजे किती आले 4 × 4 आणि 4 × 2 = 8 म्हणजेच किती आले 1/2. ओके, म्हणून आपण शेवटी उत्तर काय लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर 1/2 आणि तिथे कारण पण लिहिणार की दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात. ओके, या प्रकारे आपण हा दुसरा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. शेजारील आकृतीत रेख PS लंब RQ. ओके, रेख QT लंब PR. QT हा PR ला लंब आहे. RQ ची लांबी या ठिकाणी RQ ची लांबी किती दिली तर ती 6 दिलेली आहे. PS ची लांबी ती किती आहे तर ती देखील 6 घेतलेली आहे. PR ओके PR किती घेतलाय तर तो 12 घेतलेला आहे. तर आपल्याला काय विचारलं त्याने QT विचारलेलं आहे. मग QT कसा शोधणार तर इथे आपण त्रिकोण PQR विचारात घेणार. हा PQR विचारात घेतल्यानंतर त्याचा पाया इथे QR घेणार आणि उंची किती घेणार तर तो PS घेणार. मग पाया QR घेऊन आणि उंची PS घेऊन जे क्षेत्रफळ येईल तेच क्षेत्रफळ पाया PR घेऊन आणि उंची TQ घेऊन आपल्याला इथे या ठिकाणी मिळेल. म्हणून आपण इथे काय लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 1/2. ओके, 1/2. पाया किती पाया QR गुणिले उंची किती आहे तर ती PS आहे. ओके, मग याचं क्षेत्रफळ काढलं. ओके, मग किती येणार क्षेत्रफळ तर या ठिकाणी 1/2 नंतर QR किती आहे तर तो 6 आहे आणि उंची PS किती आहे तर ती देखील 6 आहे. 6 × 6 = 36. ओके, इथे 36 म्हणजेच किती आले तर ते 18 चौरस एकक एवढे त्याचं क्षेत्रफळ. आता हेच क्षेत्रफळ आपण पाया किती घेणार पाया PR आणि उंची किती येणार तर QT. म्हणून
या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 1/2. ओके, पाया किती तर पी आर आणि उंची किती घेणार तर ती क्यू टी. या ठिकाणी क्षेत्रफळ तेच असणार आहे पी क्यू आरचं 1/2. पी आर किती आहे तर तो 12 आहे आणि क्यू टी ही त्याची उंची. बे एक बे बेसक 12 हा 6 गुणिले क्यू टीला तो इकडे आल्यानंतर काय होणार भागिले होणार. म्हणजेच या ठिकाणी क्यू टी बरोबर ओके क्यू टी बरोबर 18 छेद किती तर ते 6. 6 एक 6 6 त्रिक 18 म्हणजेच बरोबर इथे किती आले 3. म्हणून क्यू टीची किंमत किती आली आपल्याला या ठिकाणी 3 आली. या प्रकारे हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न. ओके, आता पुढच्या प्रश्नामध्ये यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 4. शेजारील आकृतीत एपी लंब बीसी ओके एडी समांतर बीसी एडी ही बीसी ला समांतर आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी चे एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडीशी असलेलं गुणोत्तर आपल्याला शोधायचं. म्हणजे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. मग एबीसीचा जर आपण इथे विचार केला एबीसी त्याचा पाया बीसी आहे आणि उंची काय तर ए या शिरोबिंदूपासून काढलेली ही उंची एपी ही त्याची उंची आहे. ओके, त्यानंतर बीसीडी जर आपण इथे विचारात घेतला बीसीडी तर या दोन समांतर रेषा आहेत. मग त्यांच्यातील अंतर म्हणजे एपी. पुन्हा डी या शिरोबिंदूपासून इथे जरी आपण लंब काढला तर या ठिकाणी आपण त्याला ई नाव जर दिलं तर डी ही त्याची काय होणार बीसीडीची उंची होणार. परंतु या दोन समांतर रेषांमधील अंतर म्हणजे काय तर एपी आणि डी. तर या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा आपल्याला गुणोत्तर शोधायचे. तर बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी ओके बरोबर. पुन्हा या दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे आणि उंची पण तीच आहे. तरी देखील आपण लिहिणार एबीसीचा पाया किती तर तो बीसी आणि इथे एपी ही त्याची उंची. बीसीडीचा पाया बीसी आणि उंची किती आहे तर ती डी आहे. बीसी बीसी या दोन्ही ठिकाणी जाणार. ओके, म्हणजेच एपी छेद इथे किती आला तर तो डी आला. परंतु एपी आणि डी दोन्ही कसे आहेत तर ते सारखे आहेत म्हणून त्यांचं गुणोत्तर किती येणार 1:1. तुम्ही ते एक कारण तिथे लिहू शकताय. दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची समान आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ओके एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी चे एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी शी असलेलं गुणोत्तर किती आलं तर ते 1:1 आलं. या प्रकारे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न. शेजारील आकृतीत पी क्यू लंब बीसी पी क्यू हा बीसी ला लंब आहे. त्यानंतर एडी हा बीसी ला लंब आहे. ओके, तर या ठिकाणी बघूया. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला विचारले. तर पी क्यू बी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी ओके. मग दोन्ही त्रिकोणांची उंची कशी आहे तर ती समान आहे म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. मग पी क्यू बीचा पाया किती आहे तर तो बी क्यू आहे. ते बी क्यू छेद पी बी सी
BQ छेद इथे किती येणार BC आणि त्याला कारण काय देणार दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात या प्रकारे ओके म्हणजेच पहिलं उत्तर किती आलं BQ छेद BC कारण तुम्ही लिहायचे इथे दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात यानंतर पुढचं बघा एरिया ऑफ ट्रायंगल PBC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC आता PBC चा पाया किती आहे तर BC आहे ABC चा पाया देखील BC आहे ABC ची उंची AD आहे आणि PBC ची उंची PQ आहे म्हणून या दोन्ही त्रिकोणांच्या उंची वेगवेगळी आहे पण पाया कसा आहे तर समान आहे म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात मग इथे PBC ची उंची किती आली तर ती इथे PQ आणि ABC ची उंची AD PQ छेद AD आणि या ठिकाणी कारण काय देणार समान पायांच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर ही त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात म्हणून आपण इथे PQ छेद AD लिहिलेला आहे यानंतर पुढचं बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADC आता या ठिकाणी बघा ABC ADC दोघांची उंची कशी AD ही उंची आहे म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात मग ABC चा पाया किती आहे तर तो BC आहे आणि ADC चा पाया किती आहे DC आहे म्हणून BC छेद ते DC ओके यानंतर पुढचा प्रश्न एरिया ऑफ ट्रायंगल ADC आणि पुढचा त्रिकोण किती घेतलेला आहे PQC ओके आता ADC आणि PQC या दोन्ही त्रिकोणांचा पाया वेगवेगळा आहे उंची पण वेगवेगळी आहे म्हणून त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं मग ADC चा पाया हा BC इथे DC आणि उंची AD ओके त्यानंतर PQC चा पाया किती आला QC आले आणि उंची ही PQ आलेली म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ADC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQC यांचं गुणोत्तर किती आलं तर DC गुणिले AD छेद QC गुणिले PQ या प्रकारे म्हणून दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या त्या त्रिकोणाच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं या ठिकाणी दोन्ही पाया आणि उंची दोन्ही कसे तर ते वेगवेगळे आहेत ओके आणि याच बरोबर या ठिकाणी आपण सराव संच 1.1 या ठिकाणी पूर्ण केलेला आहे यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते